महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये पदस्पर्श दर्शनाची आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। गेल्या 15 मार्चपासून मंदिर जतन आणि संवर्धनाची विविध कामं सुरू होती। नमस्कार ताई, आजपासून मंदिरामध्ये पदस्पर्श दर्शन सुरू झालं आहे, तर ते दर्शन तुम्ही घेतलात आणि तुम्हाला काय अनुभव आला जरा सांगू शकता? आम्ही सकाळी 3 वाजेपासून उभं होतो गर्दीमध्ये, लाईनमध्ये, पण अजूनपर्यंत आमचं दर्शन झालं नव्हतं। आता फायनली दर्शन झालं, पण आतमध्ये डायरेक्ट पैसे घेऊन डायरेक्ट आतमध्ये एंट्री दिली जाते, हे सगळ्यात चुकीचं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी याची नोंद घ्यावी, हे तुम्हाला मी विनंती करते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून। आणि आतमध्ये बिलकुल सोय नाही आहे, ना पाणी प्यायला सोय आहे, ना बाकीच्या काही गोष्टींना सोय। आमच्याबरोबर बरेचसे वृद्ध होते, ते आजारी पडले, चक्कर येऊन त्यांना त्रास झालेला आहे, पण याच्याबद्दल काही दखल घेतलेली नाही आहे प्रशासनाने आणि इथल्या मॅनेजमेंट टीमने। आणि मॅनेजमेंट टीम खूपच खराब आहे, हे मी तुम्हाला सांगू शकते। बस मी एवढंच बोलेल आणि मुख्यमंत्री साहेबांनी प्लीज याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही हा व्हिडिओ पोचवा, मी हे तुम्हाला रिक्वेस्ट करते। अरे माऊली, मी नाशिक जिल्हा सिन्नरीतून आलेलो आहे। आम्ही कायम दर 6 महिन्यांनी वर्षांनी येत असतो। जे बदल जो घडतोय आता तो एकदम व्यवस्थित चांगला आहे आणि जे पूर्ण सण व्यवस्थित चाललेलं आहे ते आधी आणखीन चांगलं हो भगवंत कृपेने। फक्त दर्शनाला जिथं जे पददर्शन देतं लोकांना ते शांततेने द्यावं वयस्कर लोकांना, हीच आमची नम्र विनंती। कारण जे वयस्कर लोक 4-4, 8-8 तास मंदिरात थांबून दर्शनाला येतात, त्याच्यासाठी त्यांना सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित दर्शन शांततेने द्यायला पाहिजे। हे संस्थांनी त्या लोकांना तशी ट्रेनिंग द्यायला पाहिजे का हे लोक इतक्या लांबून आलेले, तर त्या हिशोबाने त्यांना व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे। तुम्ही जे व्यवस्थितपणा आणताय, सर्व लाईन व्यवस्थित केलं आहे, तुम्ही जर आणखीन चांगली सुधारणा केली तर लोक आणखीन लांबून येतात। ते आज भाविकांचं एवढं मोठं श्रद्धास्थान आहे, ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही। रामकृष्ण हरी माऊली। तर आपण आत्ताच पाहिलं की आतमध्ये ज्या जतन संवर्धना कामांचे जे काही दावा केला जातो आहे तर ती कामं करण्यात आलेली आहेत, परंतु एकंदरीत भाविकांची जी सोय व्हायला हवी तर ती सोय आपल्याला तिथे दिसून येत नाही आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही बी अशा ठिकाणी येतो, आम्ही तिथं दर्शनाला, आमची बी निवृत्तीनाथाची दिंडी त्र्यंबकून निघत असते, तर तिथल्या आम्ही येतो। ही व्यवस्था चांगली होती, पण जे आजूबाजूला लोक भाविकांनी बी तेवढी जी घाण वगैरे करतात, सगळं पंढरपूर शहर खराब करतात, तर त्या हिशोबाने सगळ्या भाविकांनी ती प्रयत्न करायला पाहिजे। नुसतं प्रशासनाचंच नाही, पण प्रशासनाने लोकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करायला पाहिजे। तर नमस्कार। आता खूप दिवसापासून जे आपण प्रत्यक्ष वाट बघत होतो की आता स्पर्शदर्शन, चरण दर्शन आता खूप दिवसापासून चालू झालं आहे। हां, तर आता तुम्ही दर्शनाला थांबले होते, तर काय वाटलं तुम्हाला? आता आनंद झाला पाहून, बरं वाटलं। आम्ही 7 दिवसापासून परीक्षा करत होतो चरण स्पर्शाची, ती आज आमची मनोकामना पूर्ण झाली। आता जे काही 700 वर्षापूर्वी जसं मंदिर होतं तर ते आता पूर्ण आता कामकाज संपलेलं आहे, त्याचं काय आता पूर्ण होत आलंय। तर आता हे जे काय पहिलं मंदिर आणि आत्ताचं मंदिर काय फरक वाटतोय तुम्हाला? हे बघा, मी अजून बी तुम्हाला सांगतो, हे जे मंदिर आहे पुरातत्वापासून चालवलेलं आहे, परंतु याच्यात आणखी सुविधा व्हायला पाहिजे, त्या सुविधा तशा नाही आहे। आता सुविधा काय व्हायला पाहिजे तुम्हाला? सुविधा जसं आता हे बघा, विकलांगला मुळीच इथे मान्यता नाही। मी स्पष्ट सांगतोय, तुम्ही TV वर डिक्लेअर करा, मुख्यमंत्र्याला सांगा, ते इथे काही तसं नाही, उलट इकडून तिकडून धक्के मारत बसतात, लाईनमध्ये यावं लागतं। म्हणून वरिष्ठ नागरिक जे 70-80च्या वर आहे त्यांना दर्शनाची वेळ दिली, शेवटचा वेळ असतो त्यांचा। आषाढी एकादशी आलेली आहे आणि त्या आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक जे आहेत पंढरपुरात येणार आहेत, तर त्या सगळ्यांची चांगली सोय व्हावी, सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन व्हावं, भक्तिभावानं ते दर्शन व्हावं असं सगळ्यांची इच्छा आहे। आणि विठुरायांच्या चरणी पण आपण हीच प्रार्थना करूया की यंदाची आषाढी एकादशी जी आहे ती उत्तमरित्या पार पडावी, सर्व भाविकांना विठ्ठलाचे दर्शन व्हावेत। रामकृष्ण हरी।